आप्पेसाठी मी इथे 2.5 वाटी, या ग्लासने 2.5 वाटी 2.5 ग्लास तांदूळ घेतले आहेत. पाऊण वाटी हरभरा डाळ, अर्धी वाटी उडीद डाळ घेतलेली आहे, अर्धी वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे आणि 1 वाटी पोहे. हे आता स्वच्छ धुवून घेणार आहे मी. स्वच्छ धुवून झालेलं आहे आणि त्यानंतर आणखी स्वच्छ पाणी त्यात घालून ठेवायचं आहे. एक 5 तास भिजत घालायचं आहे. 5 तासानंतर हे मिश्रण बारीक करून रात्रभर तसंच ठेवून दिलं होतं. त्यानंतर सकाळी चटणीसाठी लसूण, खोबरं, ओली मिरची हे बारीक करून घेतले. नंतर त्याला जिरं, मोहरी, कढीपत्ता आणि वाळलेली लाल मिरची घालून तडका दिला आणि येथे चटणी रेडी करून घेतली. तर आप्पे बनवण्यासाठी पीठ येथे छान फर्मेंट झालेलं आहे. त्यामध्ये मी मीठ टाकून घेतलेलं आहे आणि एकीकडे तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे. त्यामध्ये तेल घालून एक पळीने पीठ घालून घेते आणि येथे आप्पे रेडी झालेले आहेत. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? लाईक अँड शेअर नक्की करा.